राजकारणात जायचं तर तुमच्यासारख्या लोकांच्या मागे आम्ही राहू. करा जरा पदवीधरची तयारी करा, बाकी आम्ही आहेत. कारण हे इंस्टाग्रामवर युट्यूबवर बोलण्यापेक्षा सभागृहात बोललं ना तेव्हा, कारण काय होतं, एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा आणून फायदा नाही. त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागतंय, मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात. आता इथं बसलेले शेतकऱ्यावर एवढं छान बोलले ते. नोकरी लागल्यावर तुझी बायको घेऊन समजा तू कळमनुरी हिंगोलीला गेला आणि तिथे एखादा शेतकरी मेथीची जुडी विकत असेल आणि तुझ्या बायकोला त्या बायकोने विचारलं समजा त्या भाजीपाल्यावाल्याला मेथीची जुडी केवढ्याला आहे आणि ते म्हणलं 10ला आणि तुझी बायको 5ला म्हणली का, पहिले तिच्या कानाखाली टाकायची हिंमत ठेव, म्हणजे तू भारी आहे. आपल्याने आपल्या लोकांना मोठं करा, पहिले आपण त्याचा भाव करू नका. पहिलं आपलं एक उत्तरदायित्व आहे. सरकार तर ठोकायलाच बसले. हे पहा, सरकारमध्ये असो का विरोधी पार्टीत असो सर्व सारखेच आहेत. आपल्या मराठवाड्यात गाजलेला आकडा आहे 12. बाकीचे पुढचे पर्याय मी लावणार नाही. राजकारण कुठलंही घ्या, ते 12च. आपण त्याच्यावर बोलायचं नाही. आणि मी प्रत्यक्ष कधीच बोलत नसतो. आपलं काम क्लास घेणे, लेकरं शिकवणे. आणि पोरांनाही विनंती करतो की बाबा, राजकारणाच्या नादी लागा, तात्पर्य कोणत्याही नेत्यासोबत राहा, पण खऱ्या अर्थानं तुमचं कल्याण होत असेल तर ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुझं काम आहे, साहेबांना शब्द दिला तर त्यांनी तो पाळला पाहिजे, त्यानेच आपला कार्यक्रम ठोकू नये. साहेब डेंजर असतात, तुला बी हो म्हणतात, दुसऱ्या बी हो म्हणतात. ही बी रियालिटी आहे. म्हणजे सांगा, आणि तुम्ही बी, म्हणजे कारण आहे बाबा, आपल्या गावातलं पोरग एखादं मोठं झालं तर त्यानं काही केलं पाहिजे. पत्ते करत असताना पहिल्यांदा आपण काय करतो, नेहमी डायलॉग आणतो की नेते लोकांनी हे केलं, ते लोकांनी हे केलं. पण लक्षात घ्या, जेव्हा इलेक्शन होतं का त्या इलेक्शन मध्ये 2च नावं तुमच्या लक्षात असतात, पैशावाली.